दिल्लीतील जंतर मंतर मैदान येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्ज आणि पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवार 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालय, शहर पोलीस ठाणे तसेच विविध व्यापारी संघटनांना निवेदन देऊन बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने शांततापूर्ण आंदोलन करत असताना त्यांच्यावर झालेल्या कथित लाठीचार्जची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी। तसेच शांततापूर्ण आंदोलन करणं हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून त्या अधिकाराचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोपरगाव शहर आणि तालुक्यातील नागरिक, व्यापारी, व्यावसायिक तसेच विविध सामाजिक संघटनांनी 23 जुलै रोजीच्या महाराष्ट्र बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आंदोलनकर्त्या विद्यार्थी पाठिंबा द्यावा असं आवाहन करण्यात आलं। या संदर्भात कोपरगाव तहसील कार्यालय, शहर पोलीस ठाणे तसेच विविध व्यापारी संघटनांना निवेदन देण्यात आली। हा बंद शांततापूर्ण, संविधानिक आणि लोकशाही मार्गाने पाळला जाणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश दुशिंग, बाळासाहेब कोपरे, संतोष कोपरे, देविदास गायकवाड, राजेंद्र मोकळ, आनंद कोपरे, संदीप दुशिंग, आकाश दुशिंग, हेमंत कोपरे, संतोष गायकवाड आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। सम्राट न्यूज साठी संपादक अजय विघे, कोपरगाव। काल 20 तारखेला नवी दिल्ली या ठिकाणी जे विद्यार्थिनी शांततेच्या मार्गाने जे आंदोलन करत होते त्या विद्यार्थ्यांवरती अमानुष लाठीचार्ज करून पाण्याचे फवारे असतील किंवा अश्रुधुराचे नळकंडे असतील किंवा छऱ्यांचा गोळीबार असेल, या अशा अमानुष कृत्याचा वापर करून प्रशासनानं त्या मुलांचे खूप हाल केलेले आहे। आणि त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी महाराष्ट्र बंदची जी हाक दिलेली आहे ती हाक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्या 23/7/2026 रोजी बंद राहणार आहे। हा बंद कुणाला आमदार होण्याकरता नाहीये, कुणाला खासदार होण्याकरता नाहीये। एक विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य हे कसं त्यांच्या आयुष्याची जी शिदोरी आहे याचं पूजन म्हणजे याची वाटचाल यशस्वी कशी करावी विद्यार्थ्यांची याकरता हे उद्या बंदचं आव्हान स्वीकारलेलं आहे। त्यामुळं कोपरगावमधील सर्व व्यापारी बंधू असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, पोलीस स्टेशन कोपरगाव असेल, मी सगळ्यांना विनंती करतो का उद्या आपण आपल्याही घरामध्ये विद्यार्थी आहे, आपल्याही घरामध्ये शिक्षणाचा ओघ आहे, त्यामुळं आपण या बंदला यशस्वीरित्या पाठिंबा द्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि विनंती देखील करतो। जय भीम। 20/7/2026 रोजी विद्यार्थ्यांवर जो अनावश्यकपणे लाठी हल्ला केला, पोलीस प्रशासनाचा, मी दिल्ली पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो। त्यांनी ही टोकाची भूमिका घ्यायला नव्हती पाहिजे आणि सत्ताधारी पक्षातले RSS BJPचे गुंड पोलीस वेशामध्ये येऊन विद्यार्थ्यांना अनुचितपणे मारहाण करण्यात आली तिथं। म्हणजे विद्यार्थी त्यांच्या न्याय हक्काने संविधान मार्गाने आंदोलन करू राहिले, ते आंदोलन यांना संपूर्णपणे चिरडून टाकायचंय। त्यामुळं उद्या कोपरगाव बंदचा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशानुसार उद्या कोपरगाव बंदचा आम्ही हाक देत आहोत। जय भीम, जय भारत।